आवाज जनतेचा। शहरातील प्रसिद्ध ऐतिहासिक ऋषी तलाव आणि नगरवन टेकडी परिसरातील ऋषी महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऋषी तलावमधील नौका विहारचा भूमिपूजन सोहळा 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता कारंजा मानोराच्या आमदार श्रीमती सईताई डहाके यांच्या हस्ते संपन्न झाला। ऐतिहासिक ऋषी तलाव आणि परिसरातील नगर वनटेकडी हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो। स्थानिक आमदार सईताई डहाके यांच्या प्रयत्नाने आणि वनविभागाने सदर परिसराचे सौंदर्यीकरण आणि या ऋषी तलावमध्ये नौका विहाराची योजना अस्तित्वात आणण्याकरिता शासनाकडे 7 कोटी रुपयाच्या निधीची मागणी केली होती। कारंजातील लेक किरणताई वळसे पाटील, जावई नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सदर ऋषी तलावाच्या नौकाविहार योजना आणि परिसरातीलच वनविभागाच्या नगर वन टेकडीच्या सौंदर्यीकरण करण्याकरिता 4 करोड रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून दिलाय। निधी प्राप्त झाल्यामुळे आज कारंजा सर्वांच्या स्वप्नातील ऋषी तलावामधील नौकाविहारचे आज भूमिपूजन थाटात संपन्न झाले। यावेळी वाशिम मंगळूर पीरचे माजी आमदार शांभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, नरेंद्रजी गोलेच्छा, डॉक्टर राजीव काळे, अभिजित वायकोस, उपवनसंरक्षक वाशिम, कुमार शरयू रुद्रावर, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। या प्रसंगी मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी आमदार सईताई डहाके म्हणाले की ऋषी तलाव सौंदर्यीकरण हा स्वर्गवासी आमदार प्रकाशदादा डहाके यांचं स्वप्न होतं। शहराच्या सौंदर्यात भर पाडून नागरिकांना पर्यटन आणि रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने सदर कामाकरिता सर्व मुख्यमंत्री साहेब, सहकारी मित्र पक्षातील नेते या सर्वांच्या सहकार्याने निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली। अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ऋषी तलाव याबद्दलची पार्श्वभूमी विशद करून भविष्यातील वन विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या कामाविषयी विस्तृत माहिती दिली। अभिजित वायकोस सर या प्रसंगी ऋषी तलाव बाबत प्रास्ताविक करून आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजीवजी काळे, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा, कौस्तुभ डहाके तसेच कारंजा येथील निसर्गप्रेमी, पर्यावरणवादी, सुजाण नागरिक, पत्रकार आदींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विशाल हलगे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व मनपाल, खंडारे, सोनवणे आणि सर्व वनरक्षक शिंदे, देवडे, बोबडे, करे, कुटे, पवार, हुमडे, घटाळे, वायकर, राठोड आणि वनमजूर, थेर, भगत, शगुलू, पुरोहित, आकाश, आतिश, प्रवीण गुल्हाणे इत्यादी परिश्रम घेतले असे वृत्त प्रत्यक्षदर्शी करंजे महात्म्य परिवाराचे ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी कळवलं आहे। प्रतिनिधी वैशाली चौरे, वाशिम। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।